टरबूज शेती किती वर्षापासून करता? तसं मी 10 वर्षापासून करतो टरबूज शेती. अच्छा. या वर्षी काय काय बदल जाणवले आपल्याला प्लॉटमध्ये? यावर्षी हे ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजीचे हे वापरल्यामुळं, प्रोडक्ट वापरल्यामुळं बराच काही बदल जाणवला. काय काय म्हणजे सोडलं कमीत याला? कमी दिवसामध्ये आता आज माझं ही फक्त 31 दिवसाचा प्लॉट आहे. तर जवळपास 500-700 1 किलो पुढे 1 किलोच्या पुढे वजन झाले फळाचं. म्हणजे एवढं जबरदस्त रिझल्ट आलेला आहे ह्याचा. काय काय सोडलं त्याला? मी ग्रीन लाईफ हं. 4 किलो आणि ऑर्गॅनिक कार्बन 5 लिटरचा ड्रम. 5 लिटरचा डबा होता. आपण झूम करून बघू शकतो. हे 2 प्रॉडक्ट्स वापरले आपण खालून. हां. बरोबर ना? हो. अच्छा. आणि आपण जर बघितलं तुमच्या जवळच सेटिंग बघा ना किती, किती माल लागलेला आहे प्रति वेल. माल लय धरले अपाट सेटिंग आहे साहेब आणि एकसारख्या वजनाची फळ आहेत पूर्ण. तुम्ही मागे अनुभव सांगितला होता का एवढं लांब फळ होत नव्हतं अगोदर. हां. ह्याचे कसं आहे, ही सोडल्यापासून ह्याची जी लांबी आहे, फळाची लांबी हं. एवढी लांबी राहतच नव्हती. भयंकर लांबी वाढली. मग लांबी वाढली म्हणजे वजन, साईज सगळंच आलं त्याच्यामध्ये. आज जर बघितलं तर टरबुजामध्ये सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे ती म्हणजे सेटिंग होत नाही. सेटिंग होत नाही. बरोबर. मला पण अडचण आली ना ती पहिले 2 प्लॉटला. ते प्लॉट रासायनिकवर होते का? हां, रासायनिकवर होते. सेटिंग नाही झाली तेवढी. रेट असल्यामुळे पैसे झाले. पण म्हणजे पाहिजे तसं उत्पादन. गेल्या वर्षी ₹6,000 मी 42 टन काढलं होतं. ₹6,000 तर हे लय भारी आहे. म्हणजे तुम्ही समाधानी काही वापरून? एकदम समाधानी सर. आता आपण तुमच्या दोडक्याच्या आणि काकडीच्या प्लॉट मधून पण आलो. हो. तिकडे पण रिझल्ट तुम्हाला एकदम अप्रतिम हां, मिळाले. एकदम भारी रिझल्ट आहे ते. बरोबर? हां, आज आपण जर बघितलं तर टरबूज वेलीची वाढ होत नाही हां. किंवा पान रुंद होत नाही. हे बघा 6 बाय 6 फुटावर लावलेलं साहेब हे. हे अंतर बघा 6 बाय 6. तर ती 31 दिवसामध्ये ती पूर्ण झाकून गेली. चालता येत नाही म्हणून. आज 31वा दिवस आहे. म्हणजे ती हं, एकदम बेस्ट रिझल्ट मिळाले. 25 फेब्रुवारीची लागवड आहे साहेब. ग्रीन लाईफ किती सोडले याला? ग्रीन लाईफ 4 किलो. ते पण 4 किलो सोडलं. हां. अन् क हे 5 लिटर ऑर्गॅनिक कार्बन. ड्रिपनी सोडलं होतं का? ड्रिपमध्ये हे 2 मिक्स केलो. पहिल्या दिवशी 200 लिटर पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिलं. राम राम. राम राम. तुमचा परिचय द्या संपूर्ण. माझं नाव जनार्दन तात्याराव पाटील, राहणार बेवनाळ, तालुका शिराळपाल, जिल्हा लातूर. आता हे टरबुजाचे क्षेत्र किती आहे? हे 1.25 एकर आहे. 1.25 एकर आहे. हं. व्हरायटी कोणती आहे? ब्लॅक सुप्रीमो, इंडस कंपनीची ब्लॅक सुप्रीमो. किती फवारण्या झाल्या आतापर्यंत त्याला? माझी ती ग्रीन शिल्ड आणि सारची एक झाली आणि क्रॉप शिल्ड आणि फ्लॉवर किंग. बर. फ्लॉवर किंग आहे. फ्लावर. त्याची एक. अच्छा, म्हणजे सर्व शेड्यूल वापरले हां, आपण. पूर्ण शेड्यूल वापरले आपण. याला रासायनिक काहीच वापरले नाही. नाही, रासायनिक नाही. थोडाफार बेसल डोस होता सुरुवातीला आपली भेट होण्याच्या अगोदर. हं. समजा हा जर प्लॉट रासायनिकवर असता तर? म्हणजे असं एवढं काळोखी नसती किंवा सेटिंग वगैरे थोडी अडचण आली असती काही. अडचण आली असती. हं. आज कुठेच अडचण नाही कसलीच. नाही कसली बघा ना प्लॉट असं म्हणजे तुम्ही फिरवून दाखवा सगळं. इकडे जर बघितले हे बघा ना हं. सेटिंग बघा ना फळ. चव कशी राहणार आहे हं. टरबुजाची? बरोबर. चव एक चव नंबर. एकदम अप्रतिम गोड राहणार आहे. ऑर्गॅनिक म्हणलेच काय त्याची गोडी आणि त्याचे जे कलर आहे लाल ते भयानकच राहणार आहे ते. आता आपण बघा बघितलं मधमाशी वगैरे खूप आहे मधमाशी आहे. एवढ्या उन्हामध्ये पण. हां. हे बघा सारखे आहे. बुनबुन करून राहिले. आहेत मधमाशी आहेत. आज शेतकरी व्यर्थ खर्च करतोय मधमाशीसाठी पण. बरोबर आहे. तसं इकडं नाही काही नाही. काहीच नाही. स्वतःहून मधमाशी येणार. हां, ऑटोमॅटिक मधमाशी इथं बाजूलाच बसलेत पोळे सगळे. तुम्हाला दाखवून सांगते झाडालाच पोळे येते. हो ना. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना वेलवर्गीय काय नाही पिकांना? वापरायचं ऑर्गॅनिक. चांगलंच आहे ऑर्गॅनिक वापरलेलं. हे कार्बन टेक्नॉलॉजी वापरलीच पाहिजे. कार्बन टेक्नॉलॉजी चांगलं आहे. प्रोडक्ट भारी आहेत, खर्च कमी आहे. परत काळोखी आहे पिकावर, चमक आहे. सगळ्याच गोष्टीला आहे ते. आणि डोक्याला ताप नाही. ताप नाही काही नाही. सर्वात महत्वाचं. हिरवागार प्लॉट राहते. ऊन असल्या उन्हामध्ये देखील एवढा हिरवा आहे. हो ना.
चालेल चालेल, खूप छान माहिती दिली. नाव सांगा आपलं पूर्ण. जनार्दन तात्याराव पाटील, राहणार बेवनाळ, तालुका शिराळपाल, जिल्हा लातूर. चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. सुमित जनार्दन पाटील, राहणार बेवनाळ, तालुका शिराळपाल, जिल्हा लातूर. ओके.